जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या, गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज 30वा भाग. राम परमसुंदर रूप श्यामळ या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. परमसुंदर रूप श्यामळ इंद्र नीलकिळ कांती कोमळ भय निवारण भक्त वचळ वर पराक्रम कीर्ती विमळ श्रीराम श्रीराम. भुवन कंटक दैत्यमारक अमरमोचन दैन्यहारक दुरितनाशन पुण्यकारक हरित संकट दासतारक श्रीराम श्रीराम. विकट विषम ताळछेदक वर अनावर दैत्यभेदक दशमुखांतक शिरछेदक ऋषिमुनिजन चित्तवेधक श्रीराम श्रीराम. अमरभूषण उत्तमोत्तम भुवनपाळक हारघोत्तम वीरवीरांतक हा वीरोत्तम असुर अंतक हा वरोत्तम श्रीराम श्रीराम. बहुत पीडक दैत्यभंजन ऋषिमुनिजन योगिरंजन दुरितदानव दुष्टगंजन अतुळ कीर्तन वेस्तवेजन श्रीराम श्रीराम. श्री समर्थांच्या करुणाष्टकात आपल्याला श्रीरामाचंच रूप स्वरूप आणि नाम भरलेलं दिसतं. यावरून श्री समर्थांच्या ध्यानी मनी सदैव श्रीराम होते हे लक्षात येतं. कधी शूरवीर कोदंडधारी राम, तर कधी भक्तवत्सल, कधी राजा राम, तर कधी निर्गुण राम, कधी सगुण राम, कधी कोमल कृपानिधी श्रीराम. हे करुणाष्टक म्हणजे श्रीरामांना अनेक विशेषणं लावून त्यांचं रूप, शौर्य, पराक्रम यांचं वर्णन आहे. श्रीरामांचं सगुण रूप परमसुंदर आहे. ते सौंदर्य षड्गुणैश्वर्य मंडित आहे. त्यांचा रंग श्यामल आहे. इंद्रनीलमण्याप्रमाणे कीळ, इंद्रनीलमण्याप्रमाणे तेजस्वी आहे. इंद्रनीलकिळ, नीलवर्ण हा अनंताचा, व्यापकत्वाचा, शुद्धतेचा दर्शक आहे. निळं आकाश, निळा समुद्र जसं व्यापकत्व आणि शुद्धता दाखवतात, तसा श्रीरामाचा नीलवर्ण त्याची व्यापकता, शुद्धता दर्शवतो. हा मणी श्री विठ्ठलाच्या गळ्यातील पदकामध्ये असतो. इंद्रनीळ मण्याचं तेज शांत असतं. उग्र तेज सहन होत नाही, पण शांत तेज आनंददायी असतं. तसं श्रीरामाच्या नीलवर्णामध्ये असलेलं कोमलकांती तेज हे आनंददायी आहे. वाणीच्या तेजाला ओजस, कांतीचे तेजस आणि बुद्धीचे ब्रह्मवर्चस असं म्हणतात. श्रीरामाची वाणी ओजस्वी, कांती तेजस्वी आणि ब्रह्मज्ञानाचं ब्रह्मवर्चस त्याच्या सगुण रूपातून प्रकट होत असतं. भयनिवारण करणारं अभय ही दैवी संपत्ती देणारे श्रीराम आहेत. श्रीरामाचं वर्णन करताना रामनामावलीमध्ये अभय करांबुज जय जय राम असं म्हटलेलं आहे. ज्याचे करकमल शरण येणाऱ्यांना
अभय देण्यासाठी सज्ज आहेत असे श्रीराम. श्रीराम भक्त वत्सल आहेत. भक्ताच्या प्रेमभक्तीला कोमल हृदयाने स्वीकारणारे आहेत. हनुमंत, बिभीषण अशा भक्तांचा उद्धार करणारे, तर समर्थांना सामर्थ्य देणारे, वेण्णाबाईंना रामाबाई बनून मदत करणारे भक्तवत्सल आहेत. वरपराक्रम. भृगुकुळातील भार्गव हा श्री विष्णूंचा 6वा अवतार आणि श्रीराम 7वा अवतार आहे. या दोघांचं युद्ध झालं. खरं तर दोन्ही श्री विष्णूंचे अवतार. यात जय पराजय हा श्री विष्णुदेवाचाच आहे. शिवधनुष्याचा भंग केल्यामुळे क्रोधित होऊन श्रीरामाशी युद्ध करणारे हे परशुराम भार्गव, पण श्रीरामांनी त्यांचं पूजन केलं. आपल्या वर्तनाने त्यांचं मन जिंकलं. आपला पुढचा अवतार मी आहे असं सांगितल्यावर परशुरामांनी खात्री करून घेतली आणि महेंद्र पर्वतावर निघून गेले. यात कुणाचाच जय पराजय नाही. दोन्ही श्री विष्णूंचेच अवतार, एक गमन करणारा, एक आगमन करणारा. दोघांना श्री विष्णूंचे वर मिळालेले आणि दोघेही पराक्रमी. श्रीरामाची कीर्तीसुद्धा विमल शुद्ध असून त्रिलोकात पसरलेली आहे, कारण तो निर्गुण राम, ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती लय करणारा जगाचा नियंता आहे. त्रैलोक्याचं पालन पोषण करणारा आहे. तर दशरथ नंदन राजीवलोचन सगुण श्रीराम हा तत्वासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा, प्राण जाय पर वचन न जाय असं ब्रीद करणारा, एक पत्नी, एक बाणी, एक वचनी म्हणून त्याची दिगंत कीर्ती आहे. कीर्ती ही मागून मिळत नसते, ती मिळवावी लागते. प्रसिद्धी आणि कीर्ती यात फरक आहे. प्रसिद्धी सवंग असू शकते, पण कीर्ती आपल्याला अजरामर करते. मरावे परी कीर्तिरूपे उरावे असं श्री समर्थांचं बोधवचन आहे. प्रसिद्धी दीर्घकाळ टिकत नाही, पण कीर्ती टिकते. म्हणून आयुष्य किती जगलो यापेक्षा कसे जगलो, कोणती सत्कृत्य केली ते महत्त्वाचे असते. आला आला जीव जन्मासी आला, जाला जाला वाढला थोर झाला, केला केला व्याप उदंड केला, गेला गेला बापुडा व्यर्थ मेला. या जीवनाला अर्थ नाही. भुवनकंटक दैत्यमारक. जय राक्षस व शतरुदा यांचा पुत्र विराध. कुठल्याही शस्त्राने तुझा वध होणार नाही असा ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झालेला. पूर्वाश्रमीचा शापित तुंबरू गंधर्व होता. त्याचं दैत्यपण दूर करून त्याचा उद्धार करणारा दैत्यभंजन श्रीराम. ऋषींच्या यज्ञामध्ये विघ्न घालणारे मारीच आणि सुबाहू पैकी मारीचाला मूर्छित करून धडा शिकवणारे आणि सुबाहूचा उच्छेद करणारे श्रीराम. तसंच 1000 हत्तींचं बळ असणारी सुकेतूची कन्या, नरभक्षक राक्षसी त्राटिका अशा असुरांचा अंत करणारा कोदंडधारी असुर अंतक श्रीराम. शूर्पणखा रावणाची बहीण, तिचं नाक कान कापून अपमान करणारा. शूर्पणखेचे भाऊ खर आणि दूषण यांना मारणारा. सेनापती त्रिशिरा या दैत्यांना मारणारा दैत्यमारक श्रीराम आहे. त्रिभुवनातील अत्याचार करणाऱ्या, अन्यायाने वागणाऱ्या दुर्जनांचा, देशद्रोही देवद्रोही कंटकांचा काटा काढणारा भुवनकंटक श्रीराम आहे. हे सांगण्यामागचा हेतू असा की तो श्रीराम आपलं आराध्य दैवत आहे. तो या काळात असणाऱ्या यावनी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी आपल्याला मदत करणारा आहे. त्याचे गुण पहा. ते आपल्यात घेऊन यवनसत्तेच्या मर्दनासाठी तयार व्हा. तो आपल्या पाठीशी आहे, कारण तो भुवनकंटक आहे. अमरमोचन. देवांची मुक्तता करणारा श्रीराम. देव रावणाच्या कारागृहात बंदिस्त होते, त्यांची मुक्तता करणारा श्रीराम आहे. रघुकुलातील राजे
सदैव देवांच्या सहाय्याला धावून जात असत, त्यांना सहाय्य करीत असत. दैन्यहारक, दैन्य गरिबी दूर करणारा. हे दैन्य आर्थिक नव्हे, पारमार्थिक दैन्य दूर करणारा. भगवंता वाचून अन्य कोणताही विचार, विषयोपभोग हे पापच आहे असं मानलं जातं. कारण त्यामुळे असमाधान, क्रोध निर्माण होतो. शांती समाधानाच्या, पुण्याच्या सन्मार्गाला नेणारा, दैन्य दूर करणारा असा श्रीराम आहे. दुरितनाशन, दुरित म्हणजे पाप, पापाचा नाश करणारा. श्रीरामाच्या नामाचा ध्यास घेऊन नामस्मरण केलं तर पापराशी नष्ट होतात. अध्यात्मामध्ये वाईट भावना हेही पाप आहे. नेहमी सद्भावना असावी लागते. त्या पापभावनेचा नाश करणारे श्रीराम आहेत. घट घट में बसा राम असं संतांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक देहात हा राम आहे, ज्याला श्री समर्थ आत्माराम म्हणतात. प्रत्येक व्यक्तीत हा आत्माराम असल्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी काहीतरी सद्गुण असतोच. जिथे सद्गुण असतो तिथे भगवंताचं अस्तित्व असतं. आपण श्रीरामाचं चरित्र पाहतो त्यावेळी आपल्याला त्याच्यात अनेक सद्गुण दिसतात. कारण श्रीराम हेच सद्गुणांचं माहेर आहे, उगमस्थान आहे. त्यांना कितीही विशेषणं लावून वर्णन करावं म्हटलं तर ते वर्णन अपूर्णच असणार आहे. दैनंदिन उपासनेच्या पुस्तकात हेच करुणाष्टक सवाईनंतर म्हटल्या जाणाऱ्या जोहारामध्ये आहे. जोहार मायबाप जोहार असं म्हणणारे थोर संत चोखोबा प्रसिद्ध आहेत. जोहार म्हणजे देवाला उद्देशून केलेला नमस्कार, ज्यात शरणागती आहे. दरबारात राजाच्या पुढे केला जाणारा कुर्निसात हा तर राजा रामाचा दरबार आहे. आत्मारामाचा संसाररूपी दरबार आहे. त्या आत्मारामाला, अंतरात्म्याला शरणागत होऊन वंदन करायलाच हवं. तेव्हाच भवसागरातून पार होता येईल. असो. पुण्यकारक, श्रीरामाच्या दर्शनाने, नामस्मरणाने पुण्यप्राप्ती होते. हलाहल प्राशन करणाऱ्या शिवशंकराचा दाह रामनामाने कमी झाला तर विषयांचं विष श्रीरामाच्या भक्तीने चढतच नाही. हरित संकट, संकट हरण करणारे, संकटाला सामोरे जाण्याची शक्ती प्रदान करणारे असे श्रीराम आहेत. दासतारक, शरणागत बिभीषणाचा स्वीकार करणारे, तपस्विनी शबरीच्या उष्ट्या बोरांचा आस्वाद घेणारे, रावण सीतामाईला पळवून नेत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता रावणाला विरोध करणाऱ्या जटायूला सद्गती देणारे, अहल्येचा उद्धार करणारे, हनुमंताचं दास्यत्व शिरोधार्य मानणारे असे श्रीराम दासतारक होते. अमरभूषण, देवश्रेष्ठ सगुणावतारामध्ये श्रीराम जसे राजाधिराज होते तसेच श्री विष्णूच्या रामावतारामध्ये देवांना रावणाच्या बंदिवासातून मुक्त करणारे देवाधिदेव होते. अमर अशा देवांनासुद्धा भूषणावह असणारे श्रीराम आहेत. रघोत्तम, रघुकुळातील श्रेष्ठ, लोकहित दक्ष, निस्वार्थी, रघुकुळातील भूषण असलेले, कुळाचा नावलौकिक वाढवणारे श्रीराम आहेत. वीरविरांतक, स्वतः वीर असून वीरांचा नाश करणारा त्याला वीरविरांतक असं म्हणतात. वीरोत्तम, वीरश्रेष्ठ श्रीराम आहेत. वीरता, शौर्य, पराक्रमसुद्धा उत्तम दर्जाचा आणि लोकहितार्थ असावा लागतो. रावण, त्याचा पुत्र इंद्रजित पराक्रमी होते, पण त्यांचं बळ, शौर्य ते स्वार्थासाठी वापरत असत. अशा लोकविघातक वीरांचा नाश करणारे श्रीराम हे वीरविरांतक होते. युद्धात कुंभकर्णापुढे कोणाचाच टिकाव लागेना. अगदी हनुमानाला सुद्धा त्याने घायाळ केलं होतं. अनावर झालेल्या कुंभकर्णाला ठार मारणारे अनावर असे दैत्यभेदक ते होते.
बहुत पीडक. इंद्रपुत्र जयंत श्रीरामाचं बळ पाहण्यासाठी कावळ्याच्या रूपात येतात, तेव्हा श्रीराम सीतेला आदरपूर्वक फुलांच्या माळांनी नटवत असतात. त्यावेळी कावळा सीतेच्या पायावर, छातीवर चोच मारून पळून जातो. त्यामुळे सीतेच्या अंगठ्यातून रक्त येतं. तेव्हा श्रीराम गवताची जाड काडी धनुष्याला लावून त्याच्यावर सोडतात. पण त्यावेळी तो इंद्रपुत्र त्रिलोकात आश्रय घेण्यासाठी हिंडतो, पण कोणीही त्याला थारा देत नाहीत. इतकं सामर्थ्य श्रीरामाचं आहे. पण ते त्या कावळ्याला पीडा देतात, त्याचा एक डोळा बाणाने फोडतात. ऋषीमुनी योगी रंजन. वनामध्ये राहणाऱ्या ऋषींना त्रास देणाऱ्या, यज्ञामध्ये विघ्न निर्माण करणाऱ्या राक्षसांचं पारिपत्य करून तपस्वी, योगी, मुनी, ऋषींचं रक्षण करणारे श्रीराम, ऋषींना यज्ञपूर्तीचा आनंद देणारे, निर्भय करणारे श्रीराम आहेत. दशमुखांतक. राम-रावण युद्ध म्हणजे दोन शक्तींचं युद्ध होतं. अगस्त्य मुनींनी दिलेल्या ब्रह्मशर बाणाचा उपयोग करून त्या दशाननाचा वध श्रीरामांनी केला. पण श्रीरामांचं वैशिष्ट्य म्हणजे मरणांतानी वैराणी निवृत्तम. बिभीषणाला ज्या दिवशी भाऊ म्हणून आलिंगन दिलं, त्याच दिवशी रावणही भाऊ झाला होता. त्याचा अंत्यविधी सन्मानपूर्वक झाला पाहिजे असं श्रीरामांनी सांगितलं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. असंख्य सद्गुणांच्या लोकोत्तर रसायनाने साकारलेल्या श्रीरामाच्या विभूतिमत्वाची जादू ही आहे की त्याच्याबद्दल बोलल्याशिवाय, ऐकल्याशिवाय भल्या भल्यांनासुद्धा राहवत नाही. हा गुणप्रकर्ष अद्भुत आहे असं स्वामी गोविंदगिरी म्हणतात. श्रीरामांच्या सद्गुणांना सागराची खोली, गहराई, अथांगता होती. अशा अथांग सद्गुण सागर असलेल्या श्रीरामांना वंदन करून मी इथेच थांबते. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. श्रोते हो, रामाचं रूप, त्याचं स्वरूप आणि श्री समर्थांनी रामरायाला दिलेल्या विशेषणांसह त्याचं यथोचित वर्णन आपण या करुणाष्टकामधून ऐकलं. समर्थांच्या समर्थ रामाविषयी ऐकत असतानाच त्यांची उपास्य देवता हनुमंत यांच्याविषयीही आपण करुणाष्टकामधून ऐकणार आहोत. अर्थातच ते पुढच्या भागात ऐकूया. आज आता आपण इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.